नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा, त्याचप्रमाणे लोकसभा देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढत होते. मात्र गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली ही युती काल खऱ्या अर्थाने संपुष्टात आली. काल गोरेगाव येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली ही युती आता यापुढे संपुष्टात आली असल्याचं जाहीर केलं. गेल्या 25 वर्षामध्ये युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मात्र युतीच्या माध्यमातून गेली 25 वर्ष अक्षरशः सडली अशी जहरी टीका देखील यावेळी श्री उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती सुरू होती. या काळात अनेक अडचणी आल्या. भारतीय जनता पार्टी कुठेही नव्हती. मात्र आज भारतीय जनता पार्टीला थोडे चांगले दिवस आल्यानंतर भारतीय जनता पार्टी आपल्याला घरामध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा प्रयत्न कदापिही आपण सहन करणार नाही. आपण निखाऱ्यावर चालण्यासाठी सिद्ध आहोत. शिवसैनिक आपल्याबरोबर चालणार का, असा प्रश्न यावेळेस उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना विचारला. शिवसैनिकांनी देखील या संपूर्ण मेळाव्यामध्ये हात उंचावून उद्धव ठाकरेंना साथ देणार असल्याची ग्वाही दिली आणि त्याच ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली ही युती संपुष्टात आली. ज्या ज्या ठिकाणी इतर भाषिक बहुल प्रभाग होते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने प्रतिनिधित्व दिलं होतं आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा मुंबईमध्ये देखील विकास झाला. मात्र आता भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याची घाट घालत असल्याची टीका देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे आणि नाशिकवर भगवा फडकवणारच, अशा प्रकारची ग्वाही यावेळेस उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये किंवा यापुढे कुठल्याही इलेक्शन्समध्ये भारतीय जनता पार्टीशी युती करणार नाही अशा प्रकारची भूमिका जाहीर केल्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. कारण 1997 पासून ही युती अस्तित्वात आली. 1997, 2002, 2007, 2012 अशा तब्बल 5 निवडणुका हे दोनही पक्ष एकत्रितरित्या लढले आणि त्या माध्यमातून गेल्या 24 ते 25 वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना भाजपची युती ही अबाधितपणे सत्तेवर होती. या कालावधीमध्ये शिवसेना नेहमीच मोठा भाऊ राहिला. मात्र गेल्या साधारणपणे 3 ते 4 वर्षांपासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर आता भारतीय जनता पार्टीला मोठा भाऊ होण्याचं स्वप्न पडू लागलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम शिवसेना, भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढले आणि हा फॉर्म्युला भाजपसाठी यशस्वी ठरला. भाजप राज्यामध्ये मोठा भाऊ झाला. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. मग विजयाचा हाच फॉर्म्युला ठाणे शहरामध्ये देखील, मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील लागू का करू नये असा प्रश्न बीजेपीच्या थिंक टँकला पडला होता आणि त्याच्यातूनच चर्चेची गुऱ्हाळ सुरू ठेवली गेली आणि अखेर पोपट मेला. अखेर युती तुटली. अखेर हे दोनही पक्ष वेगवेगळे लढणार हे जवळपास नक्की झालं आणि काल शेवटचा घाव उद्धव ठाकरे यांनी घातला. राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत. राजकीय समीकरणं ही आता पुन्हा एकदा नव्याने मांडावी लागणार आहेत. प्रत्येक प्रभागाचा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. किंबहुना हा अभ्यास दोनही पक्षांनी केला देखील आहे. मात्र मतदाराच्या मनात नेमकं काय आहे, स्थानिक प्रश्न वेगळे असतात, स्थानिक भावना वेगळ्या असतात. जे विधानसभेमध्ये झालं
जे लोकसभेमध्ये झालं ते स्थानिक निवडणुकांमध्ये होईलच की नाही, हा प्रश्न खूप मोठा आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहराची डेमोग्राफी देखील बदलली आहे. ठाणे शहराच्या पॉप्युलेशनमध्ये, ठाणे शहराच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय केळकर भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. त्याचप्रमाणे ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळाली होती. याचं रिफ्लेक्शन हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील दिसणार का, हे बघणं देखील अत्यंत रंजक असणार आहे. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली. याचा आघाडीवर काय परिणाम होणार, हे देखील बघणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कारण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेस ज्या क्षणाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली, त्याच्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची देखील आघाडी तुटली. आणि त्यानंतर अवघ्या अर्धा तासामध्ये ही आघाडी तुटल्याची घोषणा झाली होती. उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा करून आता जवळपास 1 दिवस उलटला आहे. मात्र अद्यापपर्यंत आघाडीच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे कदाचित हे दोनही पक्ष आता मॅच्युरिटी दाखवतील, एकत्र येतील आणि वेगवेगळ्या लढणाऱ्या शिवसेना भारतीय जनता पार्टीला शह देण्याचा प्रयत्न करतील, असं म्हणायला हरकत नाही. सध्या तरी आघाडीच्या संदर्भातल्या वाटाघाटी अद्यापही सुरू झालेल्या आहेत. आजपासून फॉर्म भरायची वेळ देखील सुरू झालेली आहे. 3 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी खरोखर मॅच्युरिटी दाखवते का, एक दिलाने लढते का, आणि पहिल्यांदाच वेगवेगळ्या लढणाऱ्या शिवसेना भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने शह देते का,
हा प्रश्न आता सगळ्यांसमोर असणार आहे. आणि तिसरीकडे आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये असणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी भूमिका काय. अद्यापपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोघंही एकमेकांच्या जवळीक हे जाहीरपणे दाखवत आलेले आहे. आता काही नवीन समीकरण जुळतं का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टाळी देण्यासाठी भारतीय जनता पार्टी हात पुढे करतं का? हा देखील एक प्रश्न असणार आहे. आगामी 2-3 दिवसात या संदर्भात देखील चित्र स्पष्ट होण्यास हरकत नाही. सध्या तरी मनसेला देखील या बदलत्या राजकारणामध्ये मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांनीही एकत्र लढायचं नव्हतं, स्वबळावर लढायचं होतं. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्याचं काम या पक्षांनी केलं असल्याचं काँग्रेस नेते श्री नारायण राणे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सेना आणि भाजपने गेल्या 25 वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. पालिकेत केलेला भ्रष्टाचार आता युती तुटते आहे, लोकांना बरं वाटतंय, त्यामुळे काँग्रेसला लोक मत देतील असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना भावनिक आवाहन करून निवडणूक लढवत होते असं देखील राणे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. म्हणजे 25 वर्षात विकास केला नाही, भ्रष्टाचार केला आणि आता युती तुटते आहे. लोकांना बरं वाटलं असेल आणि लोक त्यामुळेच या निवडणुकीत शिवसेना BJPपेक्षा काँग्रेसला पसंत करतील आणि काँग्रेसच्या आता सत्ता देतील असा मला विश्वास वाटतो. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये हे राम नथुराम हा प्रयोग सुरू होता. वादग्रस्त नाटकामुळे ठाणे पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री 8:30 वाजता प्रयोगाला सुरुवात झाली. गडकरी रंगायतन नाट्यगृहाला सह आयुक्तांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. नाट्यरसिक हे नाटक शांतपणे बघत असताना तासाभराने अचानक रंगायतनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधीजी हम शर्मिंदा है, तेरा कातिल जिंदा है अशा प्रकारच्या घोषणा देत नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गडकरी रंगायतन अक्षरशः दणाणून सोडलं होतं. यावेळेस पोलिसांनी 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर केवळ दादागिरी करत सुटायचं आणि नाटक बघायचं नाही अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली आहे. ठाण्यातील नाट्यरसिकांनी या नाटकाचं स्वागत केलं आहे. नागपूरमध्ये प्रयोगानंतर ठाण्यामध्ये देखील गडकरी रंगायतनमध्ये हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. रोज रोजच प्रयोगाला चालू आहे. रोज प्रयोग आम्ही करतो, रोज कोणीतरी येतो, गोंधळ घालतो, मग पोलीस त्यांना घेऊन जातात, मग परत आम्ही नाटक करतो. काय माहिती, काय त्यांनाच माहिती. ते नाटक कुठे बघितलं, पण बघायला नको का? बघा तरी खरं आधी काय आहे, तो इतिहास वाचा, काय आहे म्हणणं आहे, कुठून कशाच्या आधारावर नाटक लिहिलं आहे, काय केलं आहे. काही बघायचं नाही, काही नाही, फक्त दादागिरी करत सुटायचं.
प्रजासत्ताक दिन काल ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम साकेत मैदानामध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळेस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेस पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्यासह ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820942420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।